हाय. साधी, सोपी आणि स्पेशल अशी व्हेज थाली. स्पेशल यासाठी की माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता 23 जानेवारीला. त्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ केले. झटपट असे होणारे पदार्थ. तर चला मी तुम्हाला सांगते काय काय केलं आणि कसे कसे केले. बरं, तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असतील तर छोटे छोटे व्हिडिओ मी टाकलेले आहेत आपल्या चॅनलला, रुपाली होम रेसिपी. नक्की बघा. ठीक आहे. तर मी काय काय केलं आहे, मी केली पुरी, मुगाची भजी, बटाट्याची सिंपलसी भाजी, आम्ही त्याला बटाट्याची सुकी भाजी म्हणतो, आणि हराभरा कबाब पण आहे आणि दाल फ्राय पण आहे, आणि हरभऱ्याची ओला हरभरा असतो ना त्याची उसळ, आणि ताक पण आहे सोबतीला. तर बघा, मी झटपट सांगते तुम्हाला. ठीक आहे. आणि खाऊन तर मजा येणारच. बघा हा कशी दिसते थाली. पुदिन्याची चटणी पण होती बरं का, विसरलीच सांगायला. श्रीखंड पण होतं. सगळ्यात पहिले मी जो मार्केटमध्ये हरभरा येतो ना, ज्याचे आपल्याला म्हणजे सोल काढून घ्यायचे आहेत, त्याची मी उसळ केली. एकदम सिंपल आणि साधी आहे. बघा, पॅनमध्ये मी जिरं मोहरी टाकली तेलामध्ये, आणि कांदा आणि कढीपत्ता टाकला. त्याला छान भाजून घेतलाय. खूप लवकर आपली थाली तयार होते बरं का, वेळ नाही लागत. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि हिंग हे मिक्स करून, थोडं मीठ टाकून मी मिक्स केलंय. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय आणि थोडंसं किंचित पाणी, आणि आपला ग्रीन हरभरा टाकलाय. याला छान होऊ द्यायचं. वरून थोडं मीठ आणखीन टाकले बरं का मी, आणि गरम पाणी टाकायचं बस, आणि 7-8 मिनिटं होऊ द्यायचं हरभरा शिजेपर्यंत. लवकर शिजतो बरं का. बघा, वरून कोथिंबीर टाकायची. झाली आपली हरभऱ्याची भाजी तयार. याने उसळ. आता दुसरी भाजी केली मी, ती म्हणजे सुका बटाटा चटणी. मटार टाकला होता मी, आणि तेच नेहमीची फोडणी आपली, कांदा वगैरे आणि मीठ टाकायचं. झाली की ही पण भाजी तयार. या भाजीची रेसिपी हवी असेल तर मला नक्की सांगा, मी डिटेल या भाजीची रेसिपी देईल. पण खूप सोपी आहे हो ही. मटारमुळे वेगळी चव लागते बरं का, मला खूप आवडते. कोथिंबीर टाकली आणि ही पण भाजी झाली. आता हराभरा कबाब केला मी. याची पण डिटेल व्हिडिओ आहे हा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन सर्च करा. खूप सिंपल आहे आणि टेस्टी पण आहे. थालीमध्ये काही ना काही कबाब असायलाच हवा ना. आता आपण दाल फ्राय करूयात. तर पॅनमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकली. ती छान तडतडली की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा, मिरची, लसूण मिक्स टाकलं मी, कारण आपल्याला फास्टमध्ये करायचं आहे. नंतर ते झाल्यानंतर हळद, तिखट आणि सांबार मसाला. दाल फ्रायमध्ये खूप छान लागतो. आणि डाळ पूर्ण नाही शिजली, आम्ही याला अदर कच्ची डाळ म्हणतो, ती टाकायची.
थोडं पाणी टाकायचं. बस, मीठ टाकलंय. हिंग राहिला होता बरं का, हिंग पण. कोथिंबीर टाकून झाली दाल फ्राय तयार. आता भज्यांशिवाय म्हणजे ही थाली अपूर्णच आहे. तर आपण मुगाची भजी करतोय. याचा पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला. बघा. माझ्या मिस्टरांना घरचं जेवण खूप आवडते, त्यामुळे मग त्यांच्यासाठी ही स्पेशल थाली. आता पापड पण तळले मी. आणि पुरी, श्रीखंड असलं की पुरी हवीच ना, त्यामुळे छान टम्म फुगलेली पुरी. बघा कशी दिसते थाली. या खायला. झाला ना वाढदिवस, आता काय म्हणू, या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.